नमस्कार मित्रांनो, मी विजय जगदाळे. स्वागत आहे तुमचे आज माझ्या विजय जगदाळे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी आलो आहे कल्याणमधल्या बापगाव या ठिकाणी एका गोशाळेमध्ये. तर इथून पुढचा प्रवास जो आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे की या गोशाळेमध्ये काय काय होतं, काय काय असतं, गायींची कशी सेवा केली जाते, गायींचं कसं पालनपोषण केलं जातं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये दाखवणार आहे. चला तर बघूया आपण आपली गोशाळा. इथे आलो की अर्धा लिटर तर पितोच गोमूत्र, डायरेक्ट हाताने पितोय. अच्छा. पण मला अजूनपर्यंत BP शुगर असं काही मला काही आढळून आलेलं नाही. आणि आता मी वेल अँड फिट आहे. अरे त्यांना चारा चार ना, ते घ्यायचे, काडी घ्यायचे आणि ते त्यांना समोर द्यायची. गवत गवत
गवत आहे ना गवत. खाते का? मोठ्या बैलाला आपल्या गाईला पण दे ना. इकडे मोठी आहे इकडे. हाँ हिला दे ना. अरे मैडम नाम बताइए आपका. उन्नति उन्नति चौहान. आप यहाँ पे मैनेजमेंट में हैं? नहीं जी, हम फैमिली है. वी आर गुजराती फैमिली. वी कम हियर एवरी मंथ और ट्वाइस अ मंथ. वी लाइक टू स्पेंड टाइम हियर. बहुत नीटनेस है. दे मेंटेनेंस इज वेरी नाइस एंड द काउज आर हेल्दी टू. दे आर वेरी हेल्दी एंड वी लव स्पेंडिंग टाइम हियर. इट्स वेरी गुड, वेरी फ्रेश. यहाँ क्या आप कुछ सेवा करते हैं क्या? सेवा एज इन वी फीड काउस. ओके. वी फीड काउस. वी चारा खिलाते हैं उनको. या एग्जैक्टली, हम चारा खिलाते हैं. And as being a Gujarati flavor, we love to enjoy time, spend here. हाँ, तो it's a nature, it's a beauty of nature, and we all love it. Very good, very good. तो आप हर महीने आते हैं यहाँ पे? Yeah, we are from Kalyan. साथ में आते? You are from Kalyan. We are from Kalyan, so we usually make time to come here twice a month or on a month, and we feel really relaxed. And the chai which is made by that uncle is very nice. Right. So we enjoy, and this is our whole family. We come here every time. This is your family? Yeah. Okay. Very nice. बच्चे इनके साथ भी हमने शूट किया है. Yes. नटखट है बच्चे. वेरी गुड. सर आपका नाम बताइए, मैं भूल गया. मेरा नाम मनोहर चव्हाण. मनोहर चव्हाण. जी. मराठी आहात ना? हो मराठी म्हणजे मी मराठी बोलू शकतो. बोलू. ओके. ओके मनोहर चव्हाण जी. आम्ही कसं जर उपासच्या वेळेस प्रत्येक वेळी येतोय आम्ही. आम्हाला खूप आनंद वाटते की बाबा थोडासा घरचं टेन्शन दूर होते. मग यांचे दर्शन केले की व्यवस्थित वाटते. अख्खा दिवस व्यवस्थित जाते. आणि गोला चारा दिला, लहान मुलं खेळता बिळतात, चहा वगैरे घेतोय किंवा आम्हाला थोडीशी एनर्जी वाटते. गौमूत्र घेतोय आणि आम्ही एन्जॉय करतोय. प्रत्येक वेळी येतो उपासाच्या वेळेस. आज नॉर्मली आपण गोमूत्राचा उपयोग कशासाठी करतो? गौमूत्राचा उपयोग घ्यायचा की मी एक प्रसाद म्हणून घेतोय आणि त्याचा मला भरपूर बेनिफिट आहे की काही दमा नाही, त्रास नाही, BP नाही, हे काही नाही. मी आतापर्यंत या इथे आलो की जवळजवळ तुम्हाला सांगू की एक अर्धा लिटरपर्यंत मी पितोय गोमूत्र पिता. हो. मग त्याने तुमचे आजार सर्व मला असं वाटत नाही की मी आता आजार पडले की मला ताप आला आहे. मी इथे आलो की अर्धा लिटर तर पितोच गोमूत्र. डायरेक्ट हाताने पितोय. पण मला अजूनपर्यंत BP शुगर असं काही मला काही आढळून आलेलं नाही. आणि आता वेल अँड फिट आहे. त्याच्यामुळे तुमची हेल्थ 52 वर्षाचं वय आहे माझं आणि माझी हेल्थ एकदम फिट आहे अजून पण. ओके. म्हणजे खूप फायदे आहेत घेण्याचे. तुम्ही ते करताय आणि करतो अनुभव आहे तुम्हाला? हो माझा स्वतःचा अनुभव आहे. व्हेरी गुड. व्हेरी ठीक आहे. ओके. हां ये आणि दे. दे. घेऊ दे. इकडे दे अलीकडच्यांमध्ये. अरे टाकतो खाली, कशाला टाकलं?
थोडंसंच द्यायचं. तू एकदम सगळं कसं त्यांच्याशी म्हणतो. हां हे दान दे दे थोडंसं. हां दे ते ठेवू दे सगळं असतं. अरे खाली पडते हातातून सटकते. तुला ते ॲडजस्ट करायचं म्हणून झालंय ना. हे काढून दे. हे तिला काढून दे थोडं. आता काढ. एवढं कसं जास्त और भी आहे क्या आता अजून आहेत का पलीकडे. तू तू इथं गाडीला चार ना शूटमध्ये आला नाही तू. हा चार पकड. नाहीये. मला खेचून टाकते. अरे इकडे पण आहे मी इकडपासून आले. दे इकडं एक्स्ट्रा. अरे खाली खाली टाकतात का घाणीमध्ये. ते काही खायची जागा आहे का त्यांची. ती जागा आहे तिकडं. अच्छा. टाकू नको बिलकुल. ओके मला माहिती नव्हतं. खायच्या जागेला टाकू. हा त्याला चार अच्छा चालू. ते उचलू नकोस आता. अरे असं कोण आता झालं म्हटलं कोण? खालून जरा कसं दिसतंय. नुसतं भरवायचं आहे. ओके लक्षात आलंय. खाली नाही पाडायचं. मला वडून काढलं. सगळ्यात मोठी कसली प्रॉब्लेम. काय झालं? मला एकदम आसू वडती. पुढे मी सगळं आसू. हे नॉर्मल छान. और भी आहे क्या?
त्याला विचार आपण. दादा नाव काय आपलं? प्रदीप बोलकर. प्रदीप बोलकर. कधीपासून काम करता इथे? ते झालं 10 दिवस झाले. 10 दिवस 10 दिवस. 10-11 दिवस. काय काम करता? हा काम करून राहिला. चारा, साफसफाई. साफसफाई. ओके. पाणी देणे. हाँ पानी देने का. गाई धोने वगैरह. गाय तो नहीं धोते अभी. अच्छा अच्छा. ये साफ सफाई है पूरा. ओके. ठीक है. हाँ इसमें इसका एक ध्यान आले दो आया. काढी दो उनको. ऊपर है माता इनका ऊपर है हाँ आए ऊपर है आए ऊपर है नौ करे नौ काय करे नौ दे करे दो काढी दो उनके हाथ में. खिलाएगा वो बराबर. आले हाथ ऊपर दादा मारने कौन? उनके हाथ में आले दे. हाँ. आए ऊपर है अरे मारने. आम ऊपर है नहीं डरवानू नहीं बाबू डरे कहीं मारे अरे कुछ नहीं करता है वो. हाँ ले अरे मारने. खाए. वो भी खान है. उसका भूख हो गया कम. ऊपर है गाय माता ने गला ये मार दूसरे वाले को खिलाओ. खाए मत रे. ऊपर हटी जा दूसरा खाता है कि नहीं कोई इसको? जा गला मारना दादा खाए. नो काय करे बेटा काय नो करे हम हातरा खाते आइए ने आ हातरा एक दादा फोटो काढले हम रे नजीक रे हम हातरा काढ दे हां ये निकाला निकाला. चालू है शूटिंग चालू है. ले હવે તું લે એનો મારે ठीक आहे. दादा नाव काय तुमचं? जगदीश. जगदीप. कधीपासून काम करता इथे? हां कवापासून करताय? पहिल्यापासून. किती वर्ष झाली इथं उभं राहून? हां आता 3 वर्ष झाली. काय काम करता? गोबर गोबरचं. मजा येते काम करायला? त्रास नाही वाटत काय? काहीच नाही. ओके. छान काम करता. कुठला जाणार विजय जगदाळे ब्लॉग म्हणून आहे यूट्यूब चॅनल. विजय जगदाळे ब्लॉग. वीडा लागेल हां येणार ना. नाव सांगा तुमचं. चंद्रकांत बाबू सोरे काय काम करता तुम्ही इथे? मी इथे दूध दूध टाकता. ओके. म्हणजे बाहेरच्या दुसऱ्या कुठून तरी दूध आणून इथे देता का? नाही 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 का इथलं दूध घेऊन बाहेर जाता? हा इथलं दूध घेऊन बाहेर भिवंडीमध्ये अच्छा इथलं दूध घेऊन तुम्ही बाहेर विकायला जाता. ओके ओके. हे प्युअर गाईचं दूध असतं देशी गाईचं? हा देशी गाईचं दूध. या दुधाची डिमांड जास्त आहे का आपलं जे हायब्रिड गाईचं दूध असतं त्याची डिमांड जास्त आहे? नाही नाही गावठी गाईचं डिमांड जास्त गावठी गाईची जास्त आहे. ओके ओके. याच्यात खिल्लार गाई पण आहेत का? किल्लार म्हणजे खिल्लार म्हणजे एकदम ते खिल्लार बैल असतात रेसमध्ये पळतात ते एक गाय तशा पण गाय आहेत. एक गाय आहे. मॅडम नाव सांगा तुमचं. माझं नाव शशी राठोड आहे. शशी राठोड. कधीपासून तुम्ही इथे आहात? मी इथे आहे 5-6 वर्षापासून आहे. 6 वर्षापासून. 6 वर्षापासून. तुम्ही काय काम करता? मॅनेजमेंट? मी मॅनेजमेंट आणि बस तिकडे गाय कुठे चारा कुठे कमी आहे पाणी पाजलं की नाही दुसरं दुधाचं सगळं हिशोब केवढं दूध बाहेर गेलं त्याचं सगळं बिल घेणं देणं सगळं. चारा इथेच शेतामध्ये तयार केलेला? नाही चारा इथे शहरामधून चारा आम्ही बाहेरून आणतो. जर कोणी असे दान करायचं असेल तर तो पण होऊ शकते. दान आणि केलेलं नंतर पण. आमचे स्वतःचे 2 टेम्पो हिरवा चारा रेग्युलर इकडे येतो. किती किती गाय आहेत तिथे? एकूण सगळ्या लहान मोठ्या 350 गाय आहेत. 350 गाय आहेत. अच्छा ह्या गायींचा डॉक्टर वगैरे इकडे हां आहेत रेग्युलर चेकअप होतं. रेग्युलर आणि वॅक्सिन पण त्यांना Vaccination पण केलं जातं. वॅक्सिनेशन पण केलं जातं. आणि गायीचे बछडे म्हणजे खोंड वगैरे किंवा लहान बाळ किती आहेत? एकूण असतील 40-50च्या वरती असतील 40-50च्या वरती लहान असतील. मोठे. ओके ओके. ही संस्थेचं नाव काय आहे? या संस्थेचं नाव आहे श्री लीला पुरुषोत्तम गौशाला सेवा ट्रस्ट. ओके. मुळात ही संस्था राजस्थानची आहे का महाराष्ट्राची आहे? नाही महाराष्ट्राचीच आहे राजस्थानची नाही आहे. नाही. स्टार्टिंग इथेच झालेली आहे
ओके. महाराष्ट्राचीच आहे. नाव बघितलं की असं वाटतं थोडं ॲक्च्युली याचे संस्थापक राजस्थानी आहेत. संस्थापक राजस्थान. हा? इकडे येतात का ते इकडेच असतात हे, पण आता सध्या वसईला काही कामानिमित्त वसईला गेले. कामानिमित्त बसायला गेले. ओके ओके चालेल. तुमच्यातर्फे काही माहिती तुम्हाला जास्त असेल याच्याबद्दल तर तुम्ही सांगा. काही नाही, आताच आमचे या गौशालामध्ये 4 मंदिर आहेत. शंकर भगवान, राधाकृष्ण भगवानची आणि नवग्रह मंदिर आहे. याची शंकराच्या मंदिराची आणि नवग्रहाची स्थापना आता सध्या ते 5-6 दिवसापूर्वी झालेली आहे. नवीन बांधलेलं आहे. तुमच्या ह्या गोशाळेमध्ये तुम्ही काही असं म्हणजे गोमूत्र किंवा गाईचं दूध असे काही प्रोडक्ट वगैरे बनवलेले आहेत का? नाही, दूध आमचं दोन्ही बाहेर जाते. दूध बाहेर जातं? सकाळी कल्याण भिवंडी जाते आणि संध्याकाळी फक्त कल्याणला दूध जाते. ओके. आणि आमच्याकडे मतलब प्युअर एकदम गाईचं तूप पण आम्ही विकतो. प्युअर घी? प्युअर गीर गाईचं, फक्त गीर गाईचं तूप आम्ही विकतोय असं. ओके ओके. आणि दुसरे काही प्रोडक्ट नाही बनवत? दुसरे प्रोडक्ट गोमूत्र पण असते. गाईच्या शेणाची शेणकुटं बनवली जातात. ते पण विकता तुम्ही? ते पण विकतात. लोक न्यायला येतात का तुम्ही नाही, सप्लाय करता? सप्लाय नाही करत, लोक इकडून स्वतः घेऊन लोकच घेऊन जातात. जातात. लोकच घेऊन जातात. ओके ओके ठीक आहे. थँक्यू माहिती दिल्याबद्दल. दादा नाव सांगा तुमचं. कनकराज. जोरात बोला. कनकराज जागीदार. ओके ओके. हिंदी है? हिंदी. नाम बताइए आपका. कनकराज. हाँ. कहाँ से है आप? गांव से आए, राजस्थान से? राजस्थान से आए पूजा करने को. तो आप कैसे आए यहाँ पे? यहाँ के लोगों ने बुलाया आपको या आप अपनी मर्जी से आ गए? नहीं, बुलाया. सेवा करने के लिए? सेवा करने के. गाय की सेवा करने गाय के लिए? सेवा करने. अच्छा, तो आपको अच्छा लगता है गाय की सेवा करना? अच्छा लगता है. अच्छा लगता है. उम्र कितनी है आपकी? उम्र होगी 60-62 होता. तो इसके पहले आप उधर खेती करते थे? नहीं, गांव में पूजा करते थे पूजा करते थे भगवान का. तो भगवान का पूजा भी आया तो भी तो यहाँ अभी सेवा करने के लिए सेवा करने का है. हनुमान जी का ये सबका. आपके साथ और कोई आए या आप अकेले हैं? अकेले आया हम. अकेले आए. तो छोकरा पड़ता है नवमी में. ओके ओके. ठीक है अच्छा काम कर रहे हैं. अच्छा. सर नमस्कार. सर नाम बताइए आपका. नमस्कार, मैं डॉक्टर रवि कावले. ओके. अभी 3 साल पहले गवर्नमेंट सर्विस में से पशुधन विकास अधिकारी इस पद से रिटायर्ड हो चुका हूं. और अभी आने वाली जो भी मेरी ज़िंदगी है इन पशु सेवा के लिए पूरा मैं समर्पित रहूंगा आखिरी सांस लेते तक. ओके. और ये मेरा सौभाग्य है कि मैं यही कहीं 3-4 किलोमीटर दूर रह के इस तरह की ऐसी गौशाला का मैं आके पशु सेवा करने का मुझे अवसर मिल रहा है. और मैं बहुत ही खुश हूँ कि इसी तरह की और गौशालाएं हैं वहाँ पे मैं मेरी सेवाएं दे सकता हूँ. मैं खुद एक सर्जन हूँ. ओके. और इस उपलक्ष्य में जो इन पशुओं से निगड़ित जितने भी बीमारियां हैं, उनके जो प्रॉब्लम्स है, उनकी उत्पादकता हो, उनका रिप्रोडक्शन हो, इस बारे में पूरा टेक्निकली जितना भी मेरा जो भी स्किल है वो मैं यहाँ पे इस्तेमाल करता हूँ. और हम चाहते हैं कि हमारी इस टेक्निकल सेवा से इन पशुओं का स्वास्थ्य सुधारे, इनका रिप्रोडक्शन हो जाए और इनका दूध उत्पादन में काफ़ी बढ़ोतरी हो जाए. और सबसे ज़्यादा अहम यह है कि इन जो कुछ ऐसी नस्ल है जिनकी कुछ ये ही नहीं है कि उनमें से अच्छी दूध देने वाली नस्ल कैसे हो सके. जैसे आर्टिफिशियल इंसेमिनेशन के जरिए कृत्रिम वेतन की गर्भधारणा की तरफ से और आने वाला जो एक प्रोग्राम है एम्ब्रियो ट्रांसफ़र टेक्नोलॉजी, इसके माध्यम से अच्छी दूध देने वाली नस्ल वाली गाय हम यहाँ ही पैदा कर सकें. और इसका फ़ायदा यहाँ के सभी तमाम पशुपालकों को भी होगा और इस गौशाला से इसका उत्पादन बढ़ेगा. और मैं अभी 3-4 इवन गवर्नमेंट में सर्विस में होते हुए भी मैं यहाँ पे आते रहा हूँ. और मेरा इनसे बहुत चौली दामन का रिश्ता है. और समहाउ आई एम ट्राइंग माई लेवल बेस्ट फॉर द बेटरमेंट ऑफ सोसाइटी. अच्छा काम करे सर. लेकिन एक ही मन की हर रोज़ इच्छा होती है कि दिन भर में जितनी भी पशु सेवा होती है उसमें से कुछ 2-4 पशु पालकों के दुख के आंसू कम हो जावे. इस पशु सेवा से ये मेरा वो दिन सुलभ हो गया, ऐसा मैं मानता हूँ. सर आपके विचार रियली अच्छे हैं. नमस्ते. और आपने जो सोचा है वो भी बहुत अच्छा है. नहीं, ये तो सिलसिला चलता रहेगा. अच्छी बात जब तक ये दिल धड़कता रहेगा, सांस चलती रहेगी, ये पशु सेवा का जो व्रत है मेरा सही किसी न किसी रूप से मैं चलते रहूँगा, नो डाउट. और कुछ ज़्यादा अभी पैसा तो कमाने की कोई मनीषा नहीं है, लेकिन सेवा करते थोड़ा बहुत पैसा जीने के लिए मिल जाता है.
लेकिन वो मेरा साध्य ये आखिरी का ये मोटो नहीं है कि मैं मतलब पैसा सेवा ही। में मोक्ष प्राप्ति चाहते हैं। सब में सबसे ज़्यादा मेरी सेवा, उसके बाद जो कुछ मुझे समाधान मिलता है, लोगों को सुख मिलता है, मुझे पैसा मिलता है, वो बात अलग है, वो दुय्यम है वो। लेकिन सबसे पहले मेरे हाथ से अच्छी सेवा गढ़े और उससे पशु स्वास्थ्य अच्छा हो, इसका मैं ज़्यादा से ज़्यादा मेरा हर रोज़ की सेवा में मेरा प्रयास रहता है। बस इसी आशाओं से मैं भगवान को प्रार्थना करता हूँ कि मुझे इस सेवा में मेरे को यश मिले, यही मिलेगा, प्रभु जरूर चरणी की मिलेगा। प्रार्थना। थैंक यू सर। जरूर मिलेगा। अगर आप अच्छा सोचते हैं तो जो यश जरूर मिलेगा आपको। बस सोच अच्छी होनी चाहिए, बाकी क्या क्यों हम क्या करना चाहते हैं, हमारी अच्छे हाथों से अच्छा क्या होना चाहिए, उसके ऊपर हम ज़्यादा फोकस करते हैं। सही बात है। हम अभी यहाँ के जितने भी फार्मर्स हैं, यहाँ के विसिनिटी में रहने वाले, इन लोगों को तो सुख तो हम दे नहीं सकते। हमारा डिपार्टमेंट जो पशु संवर्धन विभाग है वो इतना अमीर डिपार्टमेंट नहीं है, लेकिन हमारा फोकस उनके गरीबी के ऊपर रहता है, उनका दुख होता है, तो उनके दुख के आंसू कैसे कम कर सकेंगे ये इस पशु सेवा के माध्यम से, इसके ऊपर ज़्यादा हम फोकस करते हैं। और हमको पता है हर दिन के बाद रात होती है और रात के बाद दिन होता है, तो दुख जैसे ही कम हो जाए तो सुख आना ही है। बस इतना ही। थैंक यू वेरी मच।